रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 31 जानेवारी 2025 शुक्रवार। आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 87वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत केनूद या ठिकाणावरून। तर आता सकाळचे वाजलेले आहे 6:15। तर आज फक्त आम्हाला 14 किलोमीटर अंतरात जायचं आहे, कारण की ओमकारेश्वर इथून फक्त 45 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आमच्याकडे बाकी 3 दिवस आहेत। तर चला निघूयात आता। तर बघू आज काय प्रसंग येतात, अनुभव येतात। नर्मदे हर। समोर म्हशी आलेल्या आहेत बघा, आणि परिक्रमावासियांना बघून ते इतक्या उधळल्या की जवळजवळ अर्धा किलोमीटर परत मागे गेलेले आहेत। आता परिक्रमावासी बघा तिथं कोपऱ्यात उभा राहिलेले आहेत, दिसले का तिथं? ते बघून उधळतात आम्हाला, तर आम्ही पण एका बाजूला जाणार आहोत आता। बघा परिक्रमावासियांना बघून कशा घाबरतात। अरे देवा, परिक्रमावासियांना बघून घाबरल्या। ते आमचे कपडे त्यांना वेगळे दिसत, हे पिल्लू शांत चाललेलं आहे। आमचे कपडे एक पांढरे दिसतात, भगवे दिसतात, त्याच्यामुळे ते घाबरतात। त्यांना वाटतं कोण आले मारायला, आणि त्याच्यात आमच्याकडे दंडक आहेत ना। पावरा बाबा, म्हशी घाबरून पळायला आपल्याला। आम्ही थांबलेलो आहोत प्रिन्स नाश्ता आणि ज्यूस सेंटर या ठिकाणी। तर इथे त्यांनी आम्हाला चाय प्रसादीसाठी बोलवलं। तर इकडे बघा पावरा बाबा बनवताय चाय प्रसादी, आणि ते ज्यूस सेंटर होतं त्याच्यामुळे म्हटलं की ज्यूस पिऊन घ्यावा, कारण उन्हाचे दिवस आहेत। तर मग इथे आम्ही घेतलेला आहे पायनॅपलचा ज्यूस। तर हे भैया बनवत आहे। तर बाकीचे परिक्रमावासी थांबलेले आहेत चाय प्रसादीसाठी। इकडे झालेला आहे ज्यूस तयार। जलवा या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। तर इथे चाय प्रसादीसाठी या बाबाजींनी हाक मारलेली आहे। चाय प्रसादी बनत आहे। इकडे थांबलेले आहेत पावरा बाबा, सातपुते बाबा, ते दोघं चाय प्रसादी घेणार आहे। जलवा या ठिकाणी पुन्हा इथे बोलवलेलं आहे पोहे खाण्यासाठी। तर इथे खाल्लेलं आहे आता पॅटीस। मागच्या वर्षी पण आम्ही जेव्हा यांनी पॅटीस काढल्या ना, तेव्हा नाही हे हॉटेल बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे पॅटीस पण देतात। तर मागच्या वर्षी पण इथून आम्ही चाललो होतो। तर इथे जे बाकडे आहेत तिथे आम्ही बसून पॅटीस खाल्लो होतं। तर आज पण आम्ही पॅटीस खाल्लेलं आहे। तर चला जाऊयात पुढे। तर बराच अंतर पुढे चालून आल्यानंतर आम्ही थांबलेलो आहोत तिथे विश्रांतीसाठी, कारण ज्या ठिकाणी आम्हाला दिवसभर थांबायचं आहे आज, तर ते आहे 4-5 किलोमीटर अंतरावरती। तर आम्ही आलेलो आहोत, एक दुकान आहे, जागा शोधत होतो बराच वेळ झालं। तर इथे एक आम्हाला मस्तपैकी जागा सापडलेली आहे, दुकान पण आहे, समोर झाड पण आहे, झाडाच्या सावलीला बसलेलो आहोत। तर बघा परिक्रमावासी बसलेले आहेत सावलीला। इकडे बनत आहे चाय प्रसादी। त्या गावाला आम्हाला थांबायचं आहे, ते गाव आलेलं आहे, हे देवला गाव आहे। तर देवला गावामध्ये आम्ही केलेले आहे एंट्री। परिक्रमावासी चाललेले आहेत पुढे। आमच्याकडे किलोमीटर कमी राहिले, नाही तर दिवस जास्त आहेत, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू चाललोय। नाहीतर ओमकारेश्वरला आम्ही आज म्हटलं तरी पोहोचून जाऊ। देवला या ठिकाणी ज्या आश्रमात आम्ही थांबणार आहोत ते हे आश्रम आहे।
परिक्रमावासी गेलेले आहेत आतमध्ये। मागच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी आलो होतो, पण दुपारच्या भोजन प्रसादीसाठी गेलो होतो। तर हे आहे अन्नक्षेत्र। आश्रमात आलो, आसन वगैरे लावलेलं आहे, तर येऊन बसलेलो आहोत। आश्रमात आल्यानंतर झोप घेतली थोडीशी, कपडे भिजू घातले आणि आता भोजन प्रसादीसाठी बसणार आहोत। तर बघा सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत, तर आम्ही पण बसतोय आता भोजन प्रसादीसाठी। बघा आश्रमात आल्यानंतर आता परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादीसाठी। भोजन प्रसादी झालेली आहे आणि जे कपडे मागाशी मी भिजत घातले होते निर्मा पावडरमध्ये, तर आता कपडे धुते मी, कारण थोडीशी झोप घेतली, त्याच्यानंतर भोजन प्रसादी केली आणि आता जाते कपडे धुण्यासाठी। तर चला कपडे धुयात, वाळवायला टाकते आणि आराम करू। आज तर काय जायचं नाही, उद्या जायचे। कपडे धुवून झाली, वाळवत पण घातली। आता इकडे बघा कसे झोपलेले आहेत सगळे, पिल्ले पिल्ले मस्त सगळे झोपलेले आहेत। पाठीमागे पण इकडे विश्रांती चालू आहे। चला थोडासा मी पण आराम करते। हे बाबाजी आहेत आश्रमामधले। बाबाजी आश्रम का नाम क्या है? अहिल्या आश्रम, माँ अहिल्या आश्रम देवला रैया। तर देवल्याचे हे बाबाजी आहेत। तर या बाबाजी या ठिकाणी आश्रमामध्ये सेवा देतात। तर मागच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी थांबलो होतो, दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबलो होतो। तर या वर्षी इथे आज जेवण दुपारच्या भोजन प्रसादीचा आणि रात्री मुक्कामाचा योग आलेला आहे। तर बाबाजींनी खूप आमची छान सेवा केलेली आहे आणि त्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर सेवा घडत राहावी अशी मैयाची चरणी प्रार्थना करतो। तर हे बाबाजी आहेत, नर्मदे हर बाबाजी। तर चला आराम पण झालेला आहे, कपडे धुवून झालेले आहे, टेरेसवर आम्ही कपडे वाळवलेले आहे आणि आता कपडे घ्यायला आलेलो आहोत। तर बरेच दिवस झाले तुम्ही मला म्हणत होते नर्मदा परिक्रमा जशी सुरू केली, तर बरेच जण सगळे मला म्हणायचे गौरीताई तुमचा नंबर असेल तर पाठवा, नंबर असेल तर पाठवा। मी काय नंबर पाठवलेला नाही। मी म्हटलं होतं मी 4-5 तारखेला जेव्हा आमची संकल्प पूजा होईल तेव्हा मी नंबर पाठवेल, पण वेळ आलेली आहे। आता 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत नर्मदा परिक्रमा पूर्ण होण्यासाठी। तर मी आज तुम्हाला माझा नंबर पाठवणार आहे, इथे खाली नंबर देणार आहे,
त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे जे कोणी नवीन आहेत, ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमेविषयी मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा नर्मदा परिक्रमा कशी करतात, नर्मदा परिक्रमासाठी काय काय लागतं, नर्मदा परिक्रमा कुठून सुरुवात करावी, नर्मदा परिक्रमेचं महात्म्य काय, नर्मदा परिक्रमेत येणारे चांगले अनुभव काय जे असतील, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील मला, तर मी माझा नंबर पाठवते. त्याच्यावरती तुम्ही मला बिनधास्तपणे तुमची बहीण म्हणून, तुमची मुलगी म्हणून कमेंट मला म्हणजे विचारू शकता. आणि अजून एक महत्त्वाचं की येत्या 4 फेब्रुवारीला नर्मदा मैयाची जयंती आहे. खूप छान असा शुभ मुहूर्त आहे. त्या दिवशी नर्मदा मैयाची जयंती आहे. नर्मदा मैयाची जयंती म्हणजे जन्मोत्सव आहे. तर त्या दिवशी नर्मदा मैयामध्ये मी अभिषेक करणार आहे. तर ज्या कोणाला अभिषेक करायचा असेल तर त्यांनी मला अवश्य कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या नावाचा जरूर अभिषेक करेल. जो काही खर्च येईल मी तो स्वतःच करणार आहे. जो तुम्हाला अभिषेक करायचा असेल फक्त मला नाव सांगा, मी तुमच्या नावाचा जरूर अभिषेक करेल. तर नक्की मी तुम्हाला मी तुम्हाला आता इथे माझा नंबर देते, तर त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. नर्मदे हर. तर आमची पूजा झालेली आहे करून, आणि आता बघा पडलेले आहेत सगळे, विश्रांती करतायत. पावरा बाबा नर्मदे हर. पूजा झालेली आहे आणि आता विश्रांती करतोय. तर चला, आता आरती वगैरे झालेली आहे, थोडी विश्रांती केली आणि आता निघलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. तर थोडीशी विश्रांती केली आणि निघालेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. तर बघा, ताट घेऊन कमंडलू घेऊन जावं लागतं. पावरा बाबा आणि सातपुते बाबा चाललेले आहेत भोजन प्रसादीसाठी. चला नर्मदे हर. तिकडे भोजन प्रसादीसाठी बसणार आहोत. निघालेले आहेत बाबा. आताच भोजन प्रसादी केले आणि आम्ही आलेलो आहोत मेडिकलमध्ये. आईचं पोट दुखतंय, तर उद्या जास्त त्रास नको म्हणून या भैयाच्या आम्ही मेडिकलमध्ये आलेलो आहोत. तर बघा, आईने ह्या गोळ्या घेतलेल्या आहेत. तर ते 1 रुपया पण घेत नाही. किसी परिक्रमा वैसे नेले कितना बिलेलं बघा, ते 1ही रुपया घेत नाही. इथंच नाही, पूर्ण नर्मदा खंडामध्ये परिक्रमावासियांकडून 1ही रुपया घेत नाहीत. आता आमचं चालू आहे तिकडे स्कॅनरवर टाकायचं, पण ते ऐकतच नाहीयेत. चलो नर्मदे हर. तर आता भोजन प्रसादी झाली, मेडिकलमध्ये गेलो, काही गोळ्या वगैरे आणल्या आणि आता झोपण्याची तयारी चालू आहे. तर झोपतोय आम्ही. आता वाजलेले आहेत 8, 8:15. तर मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं होतं की माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती काय असेल सगळे विचारू शकता. तर चला झोपूयात, आता वेळ झालेली आहे. आम्ही पण थकतो, दिवसभर चालावं लागतं. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. नर्मदे हर.